नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो. महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो, सर्व आपलं शुभप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. मित्रांनो, आज तारीख आहे 21 जानेवारी आणि 21 जानेवारीचे आपण महत्त्वाचे 20 प्रश्न पाहत आहोत. चालू करूया आपण प्रश्न. कालचा प्रश्न होता, नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने पटकावला? तर ऑब्विसली आपलं राज्य महाराष्ट्र. ओके. आजचा पहिला प्रश्न, 48वी एशियान शिखर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? आपण जर पाहायला गेलं, 48वी आशियान शिखर परिषद फिलिपाईन्स मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. काही इतर परिषदा पाहूया. 51वी G7 परिषद फ्रान्स, 52वी G7 परिषद जपान, नाटो परिषद नेदरलँड, नाटो परिषद तुर्की, 18वी G20 परिषद दक्षिण आफ्रिका, 19वी जी परिषद अमेरिका, 46वी आसियान परिषद मलेशिया आणि आता 47वी फिलिपाईन्स, एपीईसी परिषद दक्षिण कोरिया, ब्रिक्स परिषद ब्राझील आणि सध्याची ब्रिक्स परिषद भारत. ठीक आहे, सगळ्या परिषदा आपण पाहिल्या. दुसरा प्रश्न, अमेरिकेत ग्रीनलँडला 51वे राज्य बनवण्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकाचे नाव काय आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर आपण जर पाहायला गेलो तर ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ग्रीनलँड है ना, अनेक्सेशन अँड स्टेटहुड ऍक्ट अशा नावाने तो आहे. ठीक आहे, अमेरिकेत ग्रीनलँड संदर्भात नवीन विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाचे नाव आपण पाहिलं, अमेरिकन काँग्रेस सदस्य अँडी फाईन यांनी हे विधेयक मांडले. या विधेयकानुसार ग्रीनलँडला अमेरिकेचे 51वे राज्य बनवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्याचा प्रयत्न आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ठीक आहे, यांनी प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला आहे. ठीक आहे, ओके. आणि विधेयक कायदा होण्यासाठी हाऊस ऑफ सिनेट दोन्हीकडून मंजूर आवश्यक आहे. सध्या ग्रीनलँडवर डेन्मार्कचे नियंत्रण आहे आणि 3,300 वर्षापासून आहे आणि ते आता अमेरिका 51वे राज्य म्हणून ग्रीनलँडला मान्यता देत आहे आणि ते सध्या डेन्मार्कच्या नियंत्रणामध्ये आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, आपण पाहूया पुढचा प्रश्न. तिसरा, अलीकडे कोणत्या राज्याच्या अंतर्गत मकर विल्लक उत्सव साजरा करण्यात आला? पाहायला गेलं तर केरळ राज्यात तो साजरा करण्यात आला. केरळची स्थापना 1 नोव्हेंबर 56, मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल राजेंद्र अर्लेकर, राजधानी तिरुअनंतपुरम. नेक्स्ट आपण पाहतोय चौथा प्रश्न, देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर सुरू करण्यात आली आहे? मित्रांनो, ऑप्शन नंबर 2, 3 दोन्ही सेम झालेला आहे, लक्षात ठेवा. उत्तर काय आहे? हावडा, गुवाहाटी, कामाख्या. पीएम मोदी यांनी देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपरचे ट्रेनचे उद्घाटन केले. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील मालादा टाउन स्टेशन येथून हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्यात आली. सदर ट्रेन हावडा, गुवाहाटी, कामाख्या मार्गावर धावणार आहे. भारतातील पहिली रात्री धावणारी स्लीपर कोचेससह वंदे भारत ट्रेन आहे. ही ट्रेन सेमी हाय स्पीड श्रेणीत येते, वेळेची मोठी बचत करते. रेल्वेच्या मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत ही ट्रेन विकसित करण्यात आली आहे. ओके, पुढं नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा. भारतीय लष्कराने अलीकडे कोणत्या नावाने आधुनिक ड्रोन युद्ध दलाची स्थापना केलेली आहे? पाहायला गेलं तर भैरव फोर्स नावाने सुरू करण्यात आलेली आहे. नाव काय? भैरव फोर्स. सहावा प्रश्न, अलीकडे सापडलेला सुमारे 300 वर्ष जुना महाकाय काळा कोरल कोठे आढळून आलेला आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. उत्तर आहे न्यूझीलंड मध्ये तो आढळून आलेला आहे. 300 वर्ष जुना महाकाय काळा कोरल. अलीकडे खोल समुद्रात सुमारे 300 वर्ष जुना महाकाय काळा कोरल न्यूझीलंडमध्ये सापडला आहे. हा शोध न्यूझीलंडच्या फियोर्डलँड प्रदेशातील खोल समुद्रातील मोहिमेदरम्यान लागला. हा कोरल न्यूझीलंडमधील आजवर नोंदवलेल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या काळ्या प्रवाळापैकी एक आहे. या काळ्या कोरलची उंची सुमारे 13 फूट अधिक आहे, रुंदी जवळपास 15 फूट आहे. त्याचे अंदाज वय सुमारे 300 वर्ष असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. सातवा प्रश्न, 2026च्या ब्रिटनच्या प्रतिनिधी सभागृहामध्ये अध्यक्ष भूषणारी पहिली महिला कोण आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. उत्तर आहे अबला एल हवारी.
हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. काही आपण अध्यक्ष पाहूया त्यासोबत आल्याबद्दल. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष रंजन प्रकाश देसाई, एमपीसीचे अध्यक्ष विवेक भीमनावर, एमपीसी सचिव नवे सचिव महेश दत्तात्रय राणे, आंतरराष्ट्रीय मोटर वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष गॅलफ्रेचे, अणु ऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष ए के बाल सुब्रमण्यम आताच झाले, एस्कॉम चे नवे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा, भारतीय क्रिकेट संघटना अध्यक्ष गंगा रामदानी, बीआरओचे 29वे महासंचालक हृदया सिंह, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवे संचालक श्री कुमार जी पिल्लई, राष्ट्रीय तपास नियंत्रण महासंचालक एनआयए रवींद्र आव्हाड, बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे अध्यक्ष पी के सिंग. पुढं 8वा प्रश्न. ठीक आहे, पाहतोय आपण 8वा प्रश्न. 15 जानेवारी 26 रोजी जाहीर करण्यात आलेल्या ट्रान्सलेट जेम्मा हे नवीन ट्रान्सलेशन एआय मॉडेल कोणी लॉन्च केले आहे? तर आपल्या गुगलने ते लॉन्च केलेलं आहे. 9वा प्रश्न. ट्रम्पच्या कोणत्या माजी सल्लागारची सिमेंट अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे दीना पॉवेल. ठीक आहे. मॅककॉमिक यांची निवड करण्यात आलेली आहे. सिनेट, लक्षात ठेवा. पुढं 10वा प्रश्न. कोणाच्या जन्मदिनानिमित्त 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो? तो उत्तर आहे खाशप्पा जाधव. 11वा प्रश्न. टीजीबी ऑन व्हील्स ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर सौर ऊर्जावरील एटीएम व्हॅन आपल्याला माहिती असेल, त्रिपुरा ग्रामीण बँकेने पहिल्यांदा सुरू केलेलं आहे. 12वा प्रश्न. अलीकडे भारताचा 92वा ग्रँड मास्टर कोण बनलेला आहे? तर पाहायला गेलं आर्यन यान हे बनलेले आहेत. 88वे दिव्या देशमुख, 89वे ग्रँड मास्टर राहुल बी एस, 90वे ग्रँड मास्टर इलम पार्थी ए आर, 91वे ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंद आणि 92वे आर्यन वर्धने, लक्षात ठेवा. टोटल आता भारताचे 92 ग्रँड मास्टर झालेले आहेत. 13वा. ओएनडीसी प्लॅटफॉर्मवरून पहिली यशस्वी डिलिव्हरी कोणत्या विभागाने केली आहे? तर ऑब्विसली पोस्ट विभागाने ती डिलिव्हरी केलेली आहे. ठीक आहे. पुढे 14वा प्रश्न. नॅशनल टेक्सटाईल्स मिनिस्टर्स कॉन्फरन्स 26 कुठे आयोजित करण्यात आली? लक्षात असू दे, तर उत्तर आहे याचं गुवाहाटीमध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे. 15वा. वी मार ट्रायंगल फॉर्मॅटमध्ये भारताने प्रथमच सहभाग कोठे घेतलेला आहे? तर पॅरिसमध्ये तो सहभाग घेतलेला आहे. कुठे? पॅरिसमध्ये. 16वा प्रश्न. अलीकडे कोणाची केंद्रीय सतर्कता आयोगाचे सीबीसी सतर्कता आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे प्रवीण काशीत. पुढे 17वा प्रश्न. वर्ष 26 मध्ये जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन म्हणून कोणती एअरलाईन घोषित झालेली आहे? तर उत्तर आहे एतिहाद एअरवेज झालेली आहे. 18वा प्रश्न. नम्मा अर्सू ही व्हॉट्सअप आधारित ई गव्हर्नन्स सेवा कोणत्या राज्याने सुरू केली आहे? त्याचं उत्तर आहे तमिळनाडू राज्याने सुरू केलेली आहे. 19वा प्रश्न. आयआयटी मद्रासमध्ये बसवलेल्या 3.1 पेटाफ्लॉप सुपर कॉम्प्युटरचे नाव काय आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर लक्षात ठेवा, पाहायला गेलं तर परमशक्ती हे त्याचं नाव आहे. पुढे 20वा प्रश्न. माउंट अकोनुकगुवा हे शिखर कोणत्या देशात आहे? तर ते अर्जेंटिनामध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी. स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा 10वा वर्धापन दिन कधी साजरा झाला? ऑप्शन आहे 14 जानेवारी 26, 15 जानेवारी 26, 16 जानेवारी 26 आणि 18 जानेवारी 26. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचे, उत्तर काय असणार आहे. आणि ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.